हरे राम हरे कृष्णा हरे राम हरे कृष्णा हरे राम हरे कृष्णा हरे राम हरे कृष्णा। एक गरीब माणूस होता. त्या गरीब माणसाची बायको आजारी पडली. रात्रीच्या 12 वाजता त्याने बायकोला घेतलेले आणि हॉस्पिटलमध्ये नेलं. डॉक्टरला म्हटलं, डॉक्टर साहेब माझ्या बायकोचे प्राण वाचवा. डॉक्टरने चेकिंग केलं आणि डॉक्टर सांगू लागला, दादा आत्ताचे आत्ता ऑपरेशन करावं लागेल आणि 2 लाख रुपये लागतील. अगोदर 2 लाख रुपये आण तर तुझ्या बायकोचे प्राण वाचतील. हा गरीब माणूस आहे बिचारा, जवळ पैसे नाहीयेत, काय करायचं. सख्या भावाकडे गेला आणि भावाचे पाय पकडले. म्हणे, दादा बायको आजारी रे माझी, 2 लाखाची गरज आहे, तुझ्या पाया पडतो पण 2 लाख रुपये दे रे मला. भावाने सख्या भावाने मदत केली नाही बाबा. मित्रांकडे गेला. मित्रांना म्हटलं, मित्रांनो आयुष्यभर तुमची चाकरी करेल पण आज माझी बायको आजारी आहे, 2 लाखाची मदत करा. मित्रांनी सुद्धा मदत केली नाही. दादा तुम्हाला एक सांगू का, ज्या वेळेला आपल्याला गरज नसते त्यावेळेला आपल्याला मित्र म्हणतात, दादा किती पैसे लागतात त्या मित्राला सांग. ते कधी म्हणतात, ज्या वेळेस गरज नाही तेव्हा. पण असा कधी जीवनात प्रसंग येतो की आता आपल्याला थोड्या पैशाची गरज आहे, अत्यंत गरज आहे, त्यावेळेला कोणीच मदत करत नाही. जगाने जरी मदत केली नाही तरी एक शब्द लक्षात ठेवा, ज्याला कोणीच मदत करत नाही त्याच्याकरता माझा भगवान परमात्मा आहे. जा मंदिरामध्ये, हे जगाकडे पाहू नका. हे जग असंच आहे, हे स्वार्थी आहे. पण त्या परमात्माकडे जायचं आणि त्याच्याकडे जाऊन रडायचं. तो गरीब माणूस प्रभू रामचंद्रांच्या मंदिरात आलाय आणि प्रभू रामचंद्रांच्या मंदिरात येऊन ढसा ढसा रडू लागला आणि रडता रडता त्या परमात्म्याचं भजन करू लागला. हरे राम हरे कृष्णा हरे राम हरे कृष्णा हरे राम हरे कृष्णा हरे राम हरे कृष्णा. प्रभू रामचंद्रांच्या मंदिरात भजन करतोय, डोळ्यात अश्रू आलेले, ढसाढसा रडतोय. आणि त्याच रस्त्याने एक श्रीमंत माणूस चालला होता. तो भरपूर श्रीमंत होता पण त्या माणसाला झोप लागत नव्हती. रात्रीच्या 12:30 वाजता त्याने तो सुंदर आवाज ऐकला, हरे राम हरे कृष्णा हरे राम हरे कृष्णा हरे राम हरे कृष्णा हरे राम हरे कृष्णा. त्या श्रीमंत माणसाला तो आवाज फार आवडला आणि तो मंदिरात आला. त्याने पाहिलं डोळ्यामध्ये पाणी, कंठात भजन आहे. काय भक्त आहे म्हटले. रात्रीचे 12:30 वाजलेले आहेत आणि देवा करता भजन करतोय. काय भक्त आहे म्हटले. त्या गरीब माणसाला म्हटले, दादा काय भक्त आहेस रे तू, काय भक्ती आहे तुझी. कंठी प्रेम दाटे नैनी नीर लोटे. काय भक्ती आहे म्हटले. तो गरीब माणूस लबाड नव्हता. तो म्हटला, दादा हे श्रीमंत माणसा, मी देवा करता भजन नाही रे करत. मग का रडतोयस, का भजन करतोयस. त्या गरीब माणसाने हात जोडले, रडता रडता सांगू लागला, दादा माझी बायको आजारी आहे, 2 लाखाची गरज आहे. आज जर मी 2 लाख रुपये नाही दिले तर माझी बायको मरण पावणार आहे. सख्या भावाने मदत केली नाही.
मित्रांनी मदत केली नाही म्हणून देवाच्या मंदिरात आलोय, देवासमोर विनंती करतोय. त्या श्रीमंत माणसाला काय बुद्धी सुचली. तो श्रीमंत माणूस सांगतो तुला किती लाखाची गरज आहे. म्हणे 2 लाखाची. तो श्रीमंत माणूस सांगतो तुझा आवाज मला आवडलेला आहे. हा भगवंत असा आहे खाडी महाराज. हा भगवंत माणसाला अशी कला देऊन जातो. आता आमचे खाडी महाराज काही श्रीमंत नाहीयेत, पण भगवान परमात्म्याने आवाज दिला नाही माणसाला. ही देणगी महाराज तुम्हाला. पैसा काय घेऊन बसले पुंगारी महाराज. हा पैसा कधी कमावता येईल, पण मी सांगतो तुम्हाला मी 1 लाख रुपये देतो. तुमचा कंठ तुम्ही मला द्याल का? नाही देऊ शकत. हा भगवान परमात्मा असाच आहे, एक देतो एक कमी करतो. तो श्रीमंत माणूस सांगतो तुझा आवाज मला आवडलाय, तुला 2 लाखाची गरज आहे ना. खिशात हात घातला, 2 लाख रुपये काढले आणि त्या गरीब माणसाच्या हातात दिले. त्या गरीब माणसाने 2 लाख रुपये पाहिले, त्या श्रीमंत माणसाकडे नाही पाहिलं. त्या गरीब माणसाने प्रभू रामचंद्रांकडे पाहिलं, म्हटलं देवा काय लीला आहे रे तुझी. अरे जगाने जरी मदत केली नाही, पण देवा कुठल्या ना कुठल्या रूपात तू मदत करतोस रे. 2 लाख रुपये घेतले आणि मनात विचार करू लागला, आता आपण डॉक्टरकडे जाणार आहे. डॉक्टरला 2 लाख रुपये दिले की आपल्या बायकोचे प्राण वाचणार आहे. पळू लागला आणि पळता पळता थोडा दूरवरती गेला. अरे श्रीमंत माणसाने आवाज दिला, ए गरीब माणसा, अरे थांब थांब. म्हटल्याच्या नंतर या गरीब माणसाचं अंतकरण धडधड करू लागलं. मनात विचार आला, याची बुद्धी तर बदलली नसेल, 2 लाख रुपये हा परत तर घेणार नसेल. जवळ आला, डोळ्यात पाणी आहे. सांगतो श्रीमंत दादा कशाला परत बोलवलं. त्या श्रीमंताच्या मुखातले वाक्य ऐका आणि त्याला गरीब माणूस काय सांगतो ऐका. ऐकल्यानंतर तुमच्या अंगावर शहारे उभे राहतील महाराज. तो श्रीमंत माणूस सांगतो दादा तुझा आवाज मला आवडलेला आहे. आज मी तुला 2 लाख रुपयाची मदत केलेली आहे, भविष्यात तुला लाखो रुपयाची मदत मी करेल. एक काम कर, माझा मोबाईल नंबर घेऊन जा. तर गरीब माणूस काय म्हणला ऐका. आता तो गरीब माणूस सांगतो श्रीमंत माणसा, अरे तुझ्या मोबाईल नंबरची मला गरज नाही. तो श्रीमंत माणूस सांगतो का रे का गरज नाही. तो गरीब माणूस सांगतो कारण माझ्याकडे त्याचा नंबर आहे, ज्याने तुला रात्रीच्या 12:30 वाजता 2 लाख रुपये घेऊन माझ्यापर्यंत पाठवलं. त्या परमात्म्याचा नंबर माझ्याकडे. म्हटले तुझ्या नंबरची गरज नाहीये. काय विश्वास आहे देवावरती. तुमचा आमचा विश्वास एवढा पाहिजे.